दिसायला लागला आणि आता आपण आलाय राऊतवाडी धबधब्याला. नजारा बघण्यासारखा आहे इकडे सुद्धा चालू आहे सध्या. बघूया धबधब्याला एक्सेप्टेड पाणी तर आहे म्हणजे आलेलं वायफर तर व्हायला नाही. थांबा तुम्हाला दाखवतो. अरे कॅमेरा हे होत नाही चालू होते की थांबा असा दाखवतो माझ्या धबधबा. तेव्हा बघा धबधबा तिकडे धबधबा आहे बघा. अरे दिसायला का धबधबा तुमच्या आईचा कोठा लवड्या मिळते ऐकली ब्लॉग मी. कसं वाटायला लागले एक फेर ठरेल असा काय ठरल्याप्रमाणे आला असा शेवटी. बरे मत मांडकी तुझं काय तर नजारा बघा भावानो. हर्षा उंडकीच्या बघ तू आला नाही भारी झालं बघ त्याला उडे हे बघ असा धबधबा असतोय. पहिलाच काय मला व्हिडिओ बघा रे बघा रे. तर गाईच आता आम्ही जायत आहे. आमचं झालेलं आहे कमीत कमी 1-2 तास. तिकडे माझा काळा चेहरा सुद्धा पांढरा पडला एवढा आम्ही ह्याच्यात खेळलाय काय म्हणतात ते धबधब्यात खेळलाय. पांढऱ्या लोकांचा सुद्धा तुम्ही चेहरा बघू शकता. ह्याचा बघा पांढरा ब्राईटनेस अल्ट्रा प्रो मॅक्स झालेला आहे. आपला पण हा कोणताही फिल्टर नाही काही हा नॉर्मल आहे. तोसिफ आणि मी दोघांचा कलर सेम होता. आता बघा बदललाय धबधब्यात मस्त चेहरा बरा काही याला पोरा बापांचं नसणारी मुलं पण आलती त्यांनी पण एन्जॉय केल्या. तर भावांनो तुम्ही एखाद्या ट्रिपला हे करत असला तर चांगला आहे. हर्षाला उड्या आम्ही एन्जॉय केले तुझ्याशिवाय काय आमचं नडत नाही सांगतो. हा म्हणजे काय नेक्स्ट व्लॉग मी. तर मित्रांनो आता आमची राऊतवाडी धबधबाची ट्रिप झाली आहे. असं वाटतं भावांनो हर्षद पुजारी आमच्यावर सुद्धा लायसन्स नव्हती तरी सुद्धा आम्ही यशस्वीरित्या 70% ट्रिप पार पडली आहे. तू आला नाहीस म्हणून आम्हाला काही हे पडलं नाही असा गद्दारकीपणा करायचं दिसते. तू बसलास दोस्तानो. इंजिनिअरिंग मध्ये पोरं एवढी भिकारचोट असतात रात्री रात्री तयार करतात आम्हासनी आणि सकाळी उठल्यावर असाच आमचा एक मित्र होता हर्षद पुजारी म्हटला नाही म्हटला जिंदगी में कीड़े मकोड़े पर भरोसा करना इंजीनियरिंग वाले मित्रों पर कभी भरोसा मत करना. ठीक है बाय गाइज. कशी ही जिंदगी ताड़ी बाड़ी ये ना प्रिय हेलो गाइज तो हम आ गए हैं राऊतवाड़ी धबधबा और राजनगरी डैम करके बोरपेट पर. इधर आप देख सकते हो हमारे चूतियों की बंधु की हालत. रुको राजवीर हाउस द जोश. हे राजवीर हाउस द जोश. नॉट वेरी पाड भेंडाळली बघा ये हाउस द जोश. शिवम इकडे बघा पाया त्यांच्या काय राहिलेलं नाही. मी एकटाच चांगलं करायला लागलोय बघा बाकी कोण करायचं. भावानो आमच्या प्रवासाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला तर सांगणं म्हणजे काय आताच नाही स्वतःचा जीव धोक्यात घालून व्हिडिओ करायला लागलोय. तेव्हा रजपूत बघा ट्रेकिंग करायचं मला उंडकीचा 70 पायऱ्या चढाने चुच्या लावड्याचा बंद पडलाय. पण हे चढण्यात सुद्धा एक फळ आहे ते तुम्हाला दाखवतो. हे जो नजारा आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटत नाही. ए हर्षा लावड्या तुला वाटायला भेटणार नाही आला नाहीस. शुभम अथर्व एवढे दोघं जात आहेत त्यांच्या पुढे तोसिफला काय सवय आहे सगळे करून. सॉरी गाईज सॉरी टू इंटरफेअर इन पर्सनल इन्फॉर्मेशन ऑफ तोसिफ. पण थांबा अथर्व शांत म्हणा लागलाय हे क्वचित होतंय हे ऐकून घ्या पाहिजे आपण. हे ढग जाते दिसायला का तुम्हाला येऊ बघा कसं आहे ढग चालले इकडे बघू शकता तुम्ही. इकडे गाव आहे हे ढग जे जायचं की नाही काश्मीरपेक्षा भारी आनंद आहे ह्या ढगांचा. मी सुशांत खोत शुभम पसारी राजवर्धन राजपूत तोसिफ मुजावर आणि अथर्व पुढे जात आहेत. राजीव पाटील सांगावचा तो पल्ला गाठून पुढे वर जाऊन बसला आहे त्याला सुद्धा नंतरच्या पार्टमध्ये घेणार. ए शिवाजी नको सर ए शिवाजी नको सर व्लॉग चालू आहे. व्लॉग नाही विलॉग चालू आहे. चला 2 मिनिटाचा व्हिडिओ झाला नंतर येतात तुमच्या भेटीला. लाईक करू शेअर करू सबस्क्राईब करू. एवढ्या मेहनतीचं फळ भेटलेलं आहे मित्रांनो. बघू शकता असा व्ह्यू इथला बोरपेट जवळ एक नंबर व्ह्यू आहे. थांबा इकडे सुद्धा दाखवतो तुम्हाला. हे बघा एक छोटस गाव वसलेलं आहे. आणखीन आपल्याला थोडं चढायचं आहे. व्ह्यू हा खतरनाक आहे. हर्षद पुजारी आल्याला आमचं वयाचं आहे नाही तो आला असून आमचं या तटत नाही उंडकीच्या
हे बघा इथे एक पाण्याचा तलाव आहे, बहुतेक गगनबावडा तलाव आहे हा. वी विल कन्फर्म इट. बघा राजवीर पाटील जो आमचा आणखी एक साथी, जो खाली न थांबता एका स्टेप मध्ये पूर्ण गेलाय सगळं. तो काय सांगायला लागलाय ते बघता जरासं आम्ही तुम्हासनी पण दाखवतो. थांबा बघूया काय सांगायला लागलाय. हा 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 काय हा मंजुमल बॉयज आहे की कड चालला उघड्याचं. हे बघू शकता इथे ढग कसे आहेत. तिथं ढग बघा. आता तिथं आम्ही जाणार आहे आणि तुमची गांड जळणार आहे. हा 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 इसको बोलते हैं नजारा गाईज. स्वर्ग, पृथ्वीवरचा स्वर्ग बघितल्यासारखं झाले आम्हाला. तोसिफच्या भाषेत जन्नत. जन्नत स्वर्ग भाषा जरी वेगळी असल्या भावना एक आहे. त्यामुळे आम्ही काय नाही ढग ढग आहेत खाली. तुम्हाला सगळं दिसलं आता काही दिसणार नाही कारण ढग आहेत. इकडे तुम्ही बघू शकता तुमची गांड जळणार आहे उंडकीच्या. आता तुम्ही या नाहीस आमच्या संग हर्षित पुजारी या नाहीस. तुझी मजा बघ कशी करता. ठेवतो आम्ही एन्जॉय करतो. तुम्हाला एन्जॉय पाहिजे असलं यायचं इथं, आमच्या नादाला लागायचं नाही. शकताय आमचे दोन सहकारी जे होते ते घामाघूम होऊन काय घाण बिन काय म्हणणार फक्त त्याची झोप हवी आहे. शुभम पसारे किंवा रॉड बिड खाल्लेला माणूस आहे. ह्याला काय सुचत नाही व जरा हात काढ के राजपूत. क्या हो गया तुम्हें, बोल क्यों नहीं रहे कुछ, बोलो कुछ तो बोलो. काय या सिटीतल्या उंडीच्या पोरासनी काय सुद्धा येत नाही म्हणून. गाइस हम आ गए उत्तर अटलांटिक के पश्चिमी तटों पर, जहाँ पर हवा का तापमान -3 डिग्री है और यहाँ पर सूरज की किरणें पहुँच नहीं सकती. ऐसे में क्या हम लोगों का संघर्ष कामयाब दे जाएगा. यहाँ पर हम आ गए हैं राजवर्धन राजपूत के मार्गदर्शन पर. देखते हैं आगे क्या होता है. यहाँ पर हमारे लड़कों में हमारे लिए खाने की कोई नहीं है. ब्लॉग बन रहा है मादरचोद, शांत बैठो. सही ऐका रे भोसडीच्या नाही रे भांडा लागल्यात पडलीत. समुद्र तल से इस टापू की ऊंचाई है 900 मीटर, जहाँ पर ऑक्सीजन का दर बहुत ही कम है. हादसा होते होते रह गया और ये हादसा हो गया. ओ हो क्यों बोल रहा है. आप देख सकते हैं यहाँ पर अपना जीवन बचाने के लिए कैसे एक दूसरे की जान खतरे में डाली जा सकती है. इस टापू की एक रहस्य बात है, यहाँ पर जब भी हम पैर रखते हैं तो हमको पता नहीं होता कि कौन सा पैर नीचे चला जाएगा. इसके लिए सबको हर एक कदम फूक फूक कर रखना है गाइस. ये इस टापू की रहस्य बात है. इस टापू को बच्चे पुरातन में कहा गया था कि एक रहस्यमय टापू है. तो इसी टापू को हम मिस्ट्री सॉल्व करने के लिए इसी टापू की मिस्ट्री सॉल्व करने के लिए हम आ गए हैं सब इंस्पेक्टर राजवर्धन राजपूत की निगरानी में. क्या हम इस गुत्थी को सुलझा पाएंगे. देखते रहिए हमारे साथ. कैमरामैन तोसिफ मुजावर के साथ न्यूज रिपोर्टर सुशांत खोर. Inspector Rajput, do you have any got clue about this Taku? Wait. What? You have rod in your hand. I think your and rod's connection is from very rare. Long relation रे. जुना नाता आहे तुझा आणि रॉडचं. इस नर को एक माता की आवश्यकता है. ये नर जो है काफी ऊंचा हुआ है. इस नर का ये पूरी जवान है. इस नर को एक माता की आवश्यकता है. अपनी पीढ़ी आगे बनाने के लिए इस नर को प्रजनन के लिए एक मादा की जरूरत पड़ेगी और ये रही मादा. नर जो है शर्मा रहा है. एक माताचा आवाज नहीं कुठे घेतो. गाइस मजा आ रहा है. गाइस बंदे चिढ़ रहे हैं. मजा आ रहा है. एडवेंचर्स हो रहा है.
टूट शिब्या। इस नर को मादा की जरूरत है, इसकी सांसें बहुत ही जुड़ी हुई है। ये नर एक मादा की तलाश में जा रहा है और उसको एक यंग जवान मादा की बदबू आ चुकी है, जो कि मादा इधर है। इस मादा के पीछे ये नर जा रहा है। अभी हम थोड़ी देर में देख सकते हैं कि इन दोनों को नैसर्गिक रूप में सेक्स होगा, जिसके साथ इनके आने वाली पीढ़ी अपना आगे का जीवन समा जाएगी। कैमरामैन तो ए मादा हम आपको उस मादा को बहुत करीब से अनुभव करते हैं। क्योंकि मादा पड़ रही है गाइस, ये रही वो मादा। चिड़ा क्या लगला लवड्या गाइस। अब मस्ता मजी बाग हम आ गए एक पुरातन मंदिर के पास, बाद में मिलते हैं।